भाग आहे का? ठीक आहे. कधी-कधी आपल्या एखाद्या गोष्टीकडे लक्षच नसतं. म्हणजे एखादी गोष्ट अचानकच संपली आहे हे आपल्याला ऑन द स्पॉट समजतं. सो तर आज आहे सॅटरडे आणि आज तसंच काहीसं झालं माझ्याबरोबर. आज ना मला थोडंसं पटकन काहीतरी होणारं बनवायचं होतं ब्रेकफास्टला आणि मला आणि मल्हारला पोहे खूप आवडतात. सो आम्ही नेहमी पोहे नाही करत कारण मल्हारच्या बाबांना पोहे नाहीत आवडत. सो आम्ही आज विचार केला शनिवार की आज मस्तपैकी व्हेजिटेबल जास्त घालून पोहे बनवायचे आणि त्यावरती अशी मस्तपैकी शेव वगैरे टाकून खायची. पण ऑन द स्पॉट मला समजलं की माझ्याकडचे कांदेच संपलेत आणि मग पोहे तर कांद्याशिवाय जमणारच नाही आहेत. सो मग पोह्याचा बेत मला कॅन्सल करावा लागला आणि मग काय करायचं हे विचार करत होते तर पटकन होणारं म्हणलं तर मग थालीपीठ एक होऊ शकत होतं पटकन. सो मग थालीपीठ बनवायला घेतलं. सो तुम्ही म्हणाल की थालीपीठमध्ये सुद्धा कांदा लागतोच की, पण नाही. चला मी आज तुम्हाला एक झटकन होणारं थालीपीठ बनवायला शिकवते. कदाचित तुम्हाला ते माहितीही असेल. तर इथे मी काय केलं आहे की जो आपण ठेचा बनवतो मिरचीचा, म्हणजे मिरची, शेंगदाणे, लसूण आणि थोडंसं जिरं घालून तर हे सगळं मी थोड्याशा तेलावरती छान परतून घेतलं. तर मिरची तुमच्या हिशोबाने घ्या, कसं तिखट लागतं आहे तसं. आणि मग त्यामध्ये थोडीशी भरपूर कोथिंबीर घालून हा ठेचा बनवून घेतला. आणि हा ठेचा ना तुम्ही खलबत्त्यामध्येच बनवून घ्या, म्हणजे त्यामध्ये ना शेंगदाणे थोडेसे असे मोठे राहिले पाहिजेत आणि यामुळेच या थालीपीठला खूप छान टेस्ट येते. आणि मी आणखीन थोडीशी जास्त कोथिंबीर चिरून घेतली थालीपीठमध्ये घालण्यासाठी. तर हे जे माझ्याकडं पीठ आहे ना ते ऑलरेडी सगळ्या डाळी वगैरे मिक्स करून त्या भाजून ते पीठ बनवून घेतलेलं आहे आणि ते माझ्या आईने एकदमच बनवून दिलेलं आहे. तर जेव्हा पण काही थालीपीठ बनवायचं असतं त्यावेळेस मी डिरेक्टली हे पीठ घेते. हे पीठ असल्यामुळे कसं होतं की आपल्याला वेगवेगळी पिठं घ्यावी लागत नाहीत आणि आपला टाईम पण वाचतो त्यामध्ये. सो या पिठामध्ये फक्त आपण जो बनवलेला ठेचा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरून थोडीशी जास्त कोथिंबीर घालायची आहे आणि झालं. मग तुम्ही याचे थालीपीठ बनवून घेऊ शकता. तुम्ही जर कधी बनवलं नसेल ना असं थालीपीठ तर एकदा बनवून बघा, खूप छान टेस्ट लागते. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल, एकदा ट्राय करून बघा. सो मी पटकन थालीपीठ बनवून घेतले आणि ब्रेकफास्टला थोडासा लेटच झाला होता. सो जसं गरम बनवलं तसं त्या दोघांना पटकन खायला दिलं. आपल्या बायकांचं नेहमीच कसं असतं ना की स्वयंपाक करताना आपली कितीही धावपळ झालेली असू द्यात, पण ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्यांना असं गरम गरम खाताना बघतो त्यावेळेस खरंच एक वेगळंच समाधान मिळतं आपल्याला. आणि त्यामुळे आपण किती पटपट आवरतोय किंवा किती फास्ट करावं लागतं एखादं काम, याच्याशी आपल्याला एवढं काही प्रॉब्लेम नसतो किंवा एवढं काही वाटत नाही आपल्याला. नाश्ता करत असतानाच आमचं ठरलं की आज सुट्टी आहे तर ॲग्रिकल्चरल ग्राउंडवर जे उत्सव एक्झाबिशन आहे तिथे जायचं. तर मग मी पटकन माझा ब्रेकफास्ट करून चहा ठेवला आणि चहा होतोय तोपर्यंत भांडी घासून घ्यावी म्हणून भांडी घासत होते. पण तोपर्यंत कॉल आला आमच्या फर्निचरवाल्याचा. तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माझं जे शटर आहे किचनमधलं ते दाखवत नाही आहे, कारण ॲक्च्युली त्या शटरमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. ते खाली आलं आहे, ते वरती जातच नाही आहे. सो तो नीट करायला येणार होता आणि 8-10 दिवस झालं तो प्रॉब्लेम झाला आहे आणि तो माणूस आज येतो, उद्या येतो, हेच करतो आहे. सो आज तो फायनली यायला तयार झाला होता. तर मी पटकन किचन आवरून घेत होते, कारण तो शेवटी किचनमध्येच येणार होता आणि किचनमध्ये थोडा जरी पसारा दिसला तर मग ते आपल्यालाच खूप ऑकवर्ड वाटतं, भले तो आपल्या ओळखीचा असो नसो. सो मग मला जेवढं आवरता येईल पटकन तेवढं पटकन आवरून घेतलं, कारण तो लगेच एक 10 ते 15 मिनिटमध्ये येणार होता. मी कुठे बाहेर जायचं म्हटलं की माझा जीव आधी माझ्या किचनमध्येच अडकलेला असतो, कारण मला बाहेर जायच्या आधी ते पूर्ण क्लीन केल्याशिवाय, भांडी वगैरे घासल्याशिवाय म्हणजे चैनच मिळत नाही की असंच सोडून जावं आणि आल्यावर करावं म्हणलं तर मग ते जमतच नाही. सो पटकन त्यासाठी पण मी माझं किचन आवरून घेतलं आणि जे शटर
नीट करायचं होतं, तर त्यामध्ये जे सामान होतं ते मी काढून घेतलं. म्हणजे ते आल्यानंतर डिरेक्टली ते जे काही काम करायचं असतील शटरचं ते करतील. एवढं फास्ट मी किचन वगैरे क्लीन करून ते शटर खाली करून घेतलं. पण झालं काय माहिती आहे, ते फर्निचरवाले तर आले, पण फक्त बघितलं आणि नंतर ते म्हणजे म्हणतायत की मला नाही नीट होणार, हे त्यांचे जे कारागीर आहेत त्यांनाच ते बोलवावं लागेल आणि त्यांच्याकडून ते नीट करून घ्यावे लागेल. तर ह्या आधीसुद्धा त्यांनी एकदा दोनदा व्हिजिट करून गेलेत आणि नेमकं काय झालं ते बघून गेलेत. पण हे तिसरी टाईम येऊनसुद्धा त्यांनी नीट केलंच नाही, फक्त बघून गेले आणि नंतर म्हणले की मी त्यांचे जे कारागीर आहेत त्यांना उद्या वगैरे पाठवून देतो. मग काय परत जे खाली ठेवलेलं सामान होतं ते परत मी फक्त आहे तसं ठेवून दिलं. जर त्यांनी ते शटर वगैरे नीट केलं असतं तर मी ते पूर्ण क्लीन करायचा विचार होता माझा ते शटर आणि मग ते सामान वगैरे ठेवायचं होतं. पण मग जर ते उद्या आले आणि ते नीट करायचं असेल तर परत ते शटर खराब होईल. म्हणून मग मी परत खाली जे ठेवलेलं सामान होतं ते परत आहे तसं ते शटरमध्ये ठेवून दिलं. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आमचा चहा प्यायचासुद्धा तसाच राहून गेलता. फक्त चहा पावडर टाकून उकळून घेतला होता मी. चहा पूर्ण बनवला नव्हता आणखीन. पण हे दोघं फ्रेश व्हायला गेलते. सो मग विचार केला की मला माझं तूप बनवण्यासाठी मला हे जे मी साई साठवून ठेवली होती ते पण हलवून घ्यायचं होतं. सो हँड ब्लेंडरनी फक्त ते मिक्स करून घेतलं आणि मी काय करते नेहमी ते मिक्स करून घेते आणि ते आहे तसं पातेलं ना 1-2-3 तास फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे फ्रीजमधून नंतर 3-4 तासांनी वगैरे काढल्यावर एक छान लोणी निघतं आणि मग नंतर त्याचं तूप बनवायचं. सो मग मी ते पातेलं फ्रीजमध्ये ठेवून दिलं. या हँड ब्लेंडरने ना खरंच खूप काम इझी होतं. खूप फास्ट एक 4 ते 5 मिनटाच्या आत तुम्ही ते हलवून घेऊ शकता आणि छान लोणी पण निघतं हाताने रवीने हलवण्यापेक्षा. आणि माझं बाकीचं सगळं आवरून झाल्यानंतर फ्रेश होऊन मी दुसरा चहा ठेवला आणि माहिती आहे एवढं सगळं आवरेपर्यंत बाहेर एवढं ऊन झालं होतं, जायचं का नाही हे कन्फर्म होत नव्हतं उन्हामुळे. पण आम्ही चहा घ्यायचं काही सोडलं नाही. म्हणजे एवढे म्हणजे एक हॅबिट होऊन गेली चहाची की चहाशिवाय कितीही उशीर झाला तरी चहाशिवाय काही दिवस स्टार्ट झाला असं वाटतच नाही. तुम्ही आहात का अशा कोणत्या गोष्टीसाठी ॲडिक्टेड? कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर आमचं झाल्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर ना आम्ही उत्सव एक्झिबिशनसाठी निघालो. तर इथे मल्हारचं नेहमीचं एक हे ठरलेलं आहे, मस्तपैकी घरातून एखादी त्याची कार घेऊन निघायची आणि बॅक साईडला खेळत बसायचं. हे ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्यांना एंटरटेन करत बसावं लागत नाही, ते स्वतः स्वतःमध्ये बिझी असतात. सो आम्ही इथे ॲग्रिकल्चर ग्राउंड आहे, तिथे हा उत्सव एक्झिबिशन चालू होतं, तिथे पोचलो होतो. मग तिथे जाऊन आधी सगळ्यात तिकीट काढलं आणि आतमध्ये गेलो. तर खूप छान एक्झिबिशन होतं खरंच हे. घरामध्ये लागणाऱ्या ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला एका ठिकाणीच मिळत होती. तर आम्ही खूप दिवसापासून युरेका फोपचं हे जे क्लिन्झिंगसाठी जर रोबोट आहे त्याची एन्क्वायरी करत होतो. तर तिथे पण आम्हाला हे भेटलं आणि आम्हाला बाहेरच्या मॉलपेक्षा तिथे थोडंसं कमी बजेटमध्ये मिळालं. तर मग मी ते पण घेतलेलं आहे, पण मला त्याची डिलिव्हरी 2-3 दिवसांनी होणार आहे. तर ज्यावेळेस ती येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल. या पेंटिंग्ज वगैरे बघू शकता तुम्ही मी दाखवलेल्या. खूप सुंदर पेंटिंग्ज होत्या, क्रिस्टल पेंटिंग्ज होत्या त्या आणि त्यांची प्राईस पण तशीच होती म्हणा. आणि हे बाकीचे ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या पण खूप सुंदर होत्या तिथे. तर मी तुम्हाला सगळंच काही दाखवलेलं नाही आहे कारण खूप मोठं एक्झिबिशन होतं, बऱ्यापैकी मोठं होतं आणि ते आम्ही फिरून फिरूनच एवढे पाय दुखत होते की जेवढं माझंही शॉपिंग होती तेवढी मी केली आणि सगळं काही मला कव्हर करणं कॅमेऱ्यामध्ये नाही जमलं. सो मला जेवढं जमलं तेवढंच मी तुम्हाला दाखवलं. पण जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही नक्कीच आज किंवा उद्या त्या एक्झिबिशनला एकदा व्हिजिट द्या. खूप छान आहे आणि जे घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत डेकोरच्या त्या तुम्हाला सगळ्या एकाच ठिकाणी मिळून जातील. नर्सरीमधून घेतलेला एक वेस आहे माझ्याकडे आणि त्यासाठी मी आर्टिफिशियल फ्लावर वगैरे बघत होते. तर इथे हे खूप छान कॉम्बिनेशन करून दाखवत होते.
आणि मला एक आवडलं होतं त्या वेळेसाठी, तर ते पण मी घेतलं. तर मी जी काही शॉपिंग केली आहे किंवा जे काही होम डेकोरचं सामान वगैरे घेतलं आहे, तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. कारण या व्हिडिओमध्ये तरी मला शक्य नाही आहे, कारण माझा दिवस गेला येईपर्यंत आणि आता ते दाखवणं शक्य नाही आहे दमल्यामुळे. घराच्या पार्किंगमध्ये आलं कीच खाली मलाचे फ्रेंड्स खेळत होते आणि एवढं फिरून दमलं होता. कारमध्ये पाय दुखतात म्हणत होता, पण त्यांना बघितलं की पटकन लगेच, नाही मला खेळायचं आहे, उद्या सुट्टी आहे. मग काय त्याला खाली थांबवल्यामुळे मलाचे बाबा पण त्याच्याबरोबरच थांबले. कारण काल थोडंसं थांबला होता, तर त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं लक्ष द्यायला, तर हाताला लगेच लागून घेतलं थोडं. आणि मग मी एकटीच वरती आले, कारण मला स्वयंपाकाचं पण काहीतरी बघायचं होतं. पण एवढं दमले होते की विचार केला की आता फक्त वरण भातच करायचा, म्हणून आधी डाळीचा कुकर लावून घेतला आणि जे मी केळी वगैरे आणली होती ती ठेवून घेतली त्याच्या फ्रूट बास्केटमध्ये. आणि सकाळी मी जे माझी साय हलवली होती तूप काढण्यासाठी, तर मग मी विचार केला की आता मी किचनमधलं काम करतेच आहे, तर मग ते तूप पण कढवायला ठेवून द्यावं. कारण नंतर स्पेशली त्यासाठी फक्त किचनमध्ये उभं राहावं लागतं कंटिन्यू लक्ष देत. तर तुम्ही बघू शकता मी सकाळी जाताना ठेवून गेले हे पातेलं फ्रीजमध्ये, आणि आता ते एवढं घट्ट झालं आहे, एका जागी जमा झालं आहे लोणी, तर छान निघतं आहे. सो मग मी ते लोणी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि ते तूप होण्यासाठी कढवण्यासाठी ठेवलं. विकेंड असू दे, वीकडेज असू दे, सकाळ असू दे, संध्याकाळ असू दे, आपल्याला जिथली कामं तिथं करावीच लागतात. आता एवढं मी दमले होते, पण आता जेवढी गरजेची कामं आहेत तेवढी करणं तर गरजेचंच होतं. सो मग मी ते तूप पण कढवायला ठेवून दिलं आणि आणि सकाळी जी मी भांडी घासून गेलते ती पण पटकन लावून घेतली. कारण विचार केला की डाळ फोडणी घालून भाताचा कुकर लावावा आणि जी काही एक्स्ट्राची भांडी पडलेली आहेत ते हे दोघं यायच्या आधी घासून टाकावीत. म्हणजे जेवण झाल्यानंतर फक्त जेवायची 2 ताटं आणि कुकर राहून जाईल. आपण नेहमी असाच विचार करतो ना, आपण नेहमी म्हणजे आपल्याला पटपट कामं आवरायची असतात. हा जो नॉनस्टिकचा तवा दिसतो ना तुम्हाला, तो आता माझा खूप खराब झाला आहे ॲक्च्युली. आणि मी खूप दिवसापासून दुसरा घ्यायचा होता मला डेली यूजसाठी, डेली चपाती वगैरे बनवण्यासाठी. पण मला समजतच नव्हतं की नेमका कोणता तवा घ्यावा आणि कसा घ्यावा वगैरे. तर आज तिथे एक्झिबिशनमध्ये मला ट्रायप्लायचाच विनोदचा एक तवा भेटला, तर छान वाटला मला तो तवा. आधी मी थोडंसं बघितलं होतं त्याविषयी, तर मग तो घेतला मी. तर उद्या ज्यावेळेस मी तो व्हिडिओ शेअर करेल तर त्यामध्ये मी तो तवा पण दाखवेल तुम्हाला. खूप सिंपल वरण बनवलं होतं मी, पण खूप टेस्टी झालं होतं. मल्हारने पण खूप आवडीने खाल्लं. तर आजकाल ना माझं वरण जरा खूप छान होतं आहे आणि मला मीच बनवलेलं वरण भात ना खूप आवडतो आहे. तर मला खूप छान वाटतं आजकाल की मला म्हणजे असं छान वरण बनवता येतं आहे. तर आधी ना मी खूप ट्राय करायचे, पण मला एवढं छान नाही जमायची टेस्ट. पण आजकाल होते वरण छान बनते. सो अनुभवातूनच माणूस शिकतो, प्रॅक्टिस करूनच माणसाला जमतं, हे बरोबरच आहे. आता तुम्ही म्हणाल की वरण तर आहे त्यात काय एवढं, पण नाही, मी तुमच्यासारखी सुगरण नव्हते आणि नाही आहे पण आत्ता मला जरा गोष्टी जमत आहेत छान, आणि माझ्या 2 आवडीच्या व्यक्तींच्या गोष्टी मी शिकते आणि छान बनवून त्यांना खायला घालते. त्यामुळं मला जमायला लागलं आहे आजकाल आणि खूप छान वाटतं आहे. सो या वरणासाठी ना मी फक्त एक वाटण तयार केलं होतं. अद्रक, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं. तर ज्यावेळेस आपण एक नॉर्मल फक्त डाळ फोडणी घालायची आणि ज्यावेळेस ते वरण उकळतं त्यावेळेस उकळल्यानंतर हे वाटण घालायचं आणि थोडंसं गूळ पण त्याची टेस्ट ॲडजस्ट करण्यासाठी घालायचा. तर खूप छान बनतं असं वरण. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. कदाचित तुम्हाला माहितीही असेल, काही हरकत नाही, पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी अशा पद्धतीने एकदा वरण बनवून बघा, खूप छान होतं. चला तर मग मला जेवढी शक्य होतील तेवढी कामे मी पटकन आवरून घेते ते दोघं वरती यायच्या आधी, म्हणजे आले की जेवण करता येईल. सो हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला, आवडला का, हे मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. सो भेटूया अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.